स्मार्ट शहराचा दावा करणाऱ्या नाशिक महापालिकेचा अत्यंत भयंकर आणि संतापजनक प्रकार श्रमिक नगर प्रभाग 10 येथील जलकुंभातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये चक्क मयत पक्षी आढळून आल्याचा प्रकार प्रभाग 10 चे नगरसेवक विश्वास अप्पा नागरे यांनी भर सभागृहात उघडकीस आणला असल्याने सभागृहात एकच खळबळ उडल्याचे चित्र बघायला मिळाला। सातपूरमधील श्रमिक नगर जलकुंभातून विश्वास नगरकडे जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये काहीतरी अडकल्याचा संशय स्थानिक नागरिकांना होता। याची दखल घेत स्थानिक नगरसेवक विश्वास नागरे यांनी तातडीने प्लंबरला बोलावून जलवाहिनी उघडली। यावेळी पाईपलाईनमधून चक्क कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी बाहेर आल्याने उपस्थितांचे डोळे पांढरे झाले। आज झालेल्या महापालिकेच्या महासभेत नगरसेवक विश्वास नागरे यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला। त्यांनी पाईपलाईनमधून बाहेर आलेल्या मयत पक्ष्यांचे फोटोज सभागृहात सादर केले असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आजारपणाच्या खाईत लोटले जात आहे का, जलकुंभावर जाया का नाहीत, असा संतप्त सवाल नागरे यांनी आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यावेळी उपस्थित केला। जलनगरी झालेली आपली शिवाजीनगर भागामध्ये इथं 4 इंची पाईपलाईन आलेली आहे विश्वासनगरकडे। वाईट आहे 2 इंची आहे। त्यामध्ये एक फोटो बघा तुम्ही, त्यात कबूतर आलंय कबूतर आणि त्या पाईपलाईन मधून जे पाणी तयार करून घेतलं होतं त्याला पण नक्कीच याच्यात बरेच करून काय टाक्या ओपन आहे, त्याला वरती जाळी जरी असली तरी झाडं खूप आहे, त्यात पक्षी येऊ पडतात। हे ही जलनगरी केव्हा झालेली आहे, कारण त्यावेळेस म्हैसोम झाली होती 2000च्या अगोदर आनंदवली आपल्याला, त्यावेळेस ही जलनगरी झालेली पाहिजे असताना तिथून पुढे त्या ठिकाणी तुम्ही आजही सगळ्यांनी राहून मारा, ओपन टाक्या आहे, ओपन टाक्यामध्ये घाण किती पडते आणि आपण इकडे पाणी सगळे पितोय। पण तिथली जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बघा आणि त्या पाईपलाईन मध्ये आज मी तपासात उल्लेख केलेला आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये जलकुंभातून 4 इंची लाईन आलेली, त्याच्यातून 2 इंची उपवाहिनी आहे, त्यामध्ये कचरा अटकलेले आणि त्या लोकांनी व्हिडिओ काढला जाता होतो, त्या ठिकाणी पक्षी निघाला, पक्षाचा फोटो पण दिलेला आहे। यामध्ये त्याच्यानंतर जी ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईन मध्ये पाणी जाते, तेच पाणी परत पाणी प्यायले, त्याचं पण आपल्या नगरपालिके लोक बघून त्याचे सॅम्पल घ्यायला कारवाई काही होत नाही। याची कारवाई ताबडतोब होण्यात येईल। तसंच राज्य कर्मचारी सावरकर नगर जाधव संपूर्ण या जुन्या लाईनी 2007च्या काही 2007च्या लाईनी त्या लाईनी सध्या करत बाहेर त्याच्यानंतर लाईन वाढवलेल्या आहे। जो प्रभाग क्रमांक 10 आहे त्यामध्ये रस्ते 2007चे अशोक गौरीनगर जोगाचं नगर रस्ते झाले, रस्ते झाले, त्याची सुद्धा तुम्ही माहिती घ्या, आपल्याकडे माहिती आहे। हे सगळे रस्ते आणि पाण्याची 10 नंबरमध्ये सगळ्यात मोठी समस्या, या समस्याला तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेऊन ताबडतोब की आता पाणीकरण करावे। एकीकडे पाणीपट्टी वसूल करण्यासाठी प्रशासन तत्पर असते, मग पाण्याच्या टाकीची सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत इतकी उदासीनता का, असा सवाल आता नाशिककर विचारत आहेत। जर या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित आहे। प्रभाग क्रमांक 10 नाशिक महानगरपालिकेतील सर्वात मागासलेला प्रभाग आहे। 82 साली नाशिक महानगरपालिकेमध्ये वर्गीकरण झालेलं पिंपळगाव बावला व परिसर, म्हणजे त्यामध्ये श्रमिक नगर, विश्वासनगर, राधाकृष्णनगर, जाधव संकुल, राज्य कर्मचारी, श्रीकृष्णनगर असा भाग येतो, सामंतनगर। या सगळ्या भागामध्ये त्यावेळेस पाईपलाईन जी झालेली 2000 साली आम्ही पिंपळगाव बावला या गावची जागा 50 एकर नाशिक महानगरपालिकेला कुठलाही मोबदला न घेता दिलेली आहे। 500 डोंगराजवळची जागा जी आहे कुठलाही मोबदला न घेता आम्ही जागा दिलेली आहे। तिथून पाण्याच्या लाईनी टाकल्या गेल्या, सगळ्या शहराला पूर्वी पाणी तिथूनच यायचं। अजून तिथे आता मुकणे डॅम झाल्यापासून काही ठिकाणी त्याचे वेगवेगळे वाटप झालेलं आहे। पण ज्या जुन्या लाईनी आहेत त्याच लाईनी आतापर्यंत तशाच आहे। 4 इंची जी लाईन आलेली विश्वासनगरकडे, तिला उपवाहिन्या 2-2 इंची टाकलेल्या आहेत। त्या लाईनीमध्ये आता 3-4 दिवसापासून पिष्ट यायचे, म्हणून 2-3 ठिकाणी ते ओपन करून बघितलं आम्ही प्लंबरला घेऊन, तर त्यामध्ये ऍक्च्युअली कबूतर आले आणि त्या कबुतरांचा फोटो
त्या कबुतरांचा फोटो आणि व्हिडिओ आम्ही काढलेले आहे. प्लंबरनी जे ओपन केलं त्याच्यात जेव्हा कबूतर आले ते लांब लचक असे तुम्हाला फोटो दिलेला आहे आता सगळ्यांना. तो कबूतर आल्यानंतर ते लक्षात आलं का हे ओपन जी टाकी आहे आपली जलनगरी तिला वरतून जाळी पाहिजे. जाळी जर असेल तिला ओपन वरती तर काय होईल माहिती का, जे पक्षी फिरताय तिकडे खूप झाड आहे ते पक्षी त्यात पडून तेच पक्षी त्याची घाण त्याची सगळी ते पक्षी इकडे येणार नाही, त्याची घाण इकडे येणार नाही. नाशिक नगराच्या आपल्या सर्व लोकांना आम्ही सगळे पाणी पितोय, सकोनी उपास धरतोय आणि जे उपास धरणारे लोक आहे समजा ठीक आहे, खाणारे लोक असतील त्यांना काय वाटणार आहे, पण जे व्हेज लोक आहे त्यांना तर काहीतरी वाटेल का नाही की आपण काय खा. मी सांगितलेलं आहे त्याला जाळी टाकून घेणे त्या पाण्याच्या टाक फिल्टर प्लांटला आणि त्याच्यानंतर इकडे ज्या पाईपलाईन जुन्या आहेत त्या नवीन मोठाले टाकून त्यात पाणी प्रेशरनी पाणी येत नाहीये काही ठिकाणी, ते प्रेशरनी पाणी आलं पाहिजे. आणि 2000 साली जे डांबरीकरण झालेले आहे आमच्या प्रभागामध्ये त्यानंतर कुठल्याही प्रकारचं मेन रस्ता सोडा तर कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण झालेलं नाही. त्यासाठी त्या प्रभाग क्रमांक 10चा सगळ्या पत्रकारांना पण मी आवाहन करतो की सगळ्या पत्रकारांनी पाहणी करून घ्या, सगळ्या पत्रकारांनी या, सगळ्या अधिकाऱ्यांनी या. त्या प्रभागाची कशी वाट लागलेली आहे, त्या गावाने ज्या जमीन दिलेली आहे त्या नाशिक महानगरपालिकेने आतापर्यंत त्या गावासाठी काही केलेलं नाही. त्या गावाने जी जागा दिली त्या जागेचा मोबदल्यात सुद्धा एक काम सुद्धा त्या गावाला दिलं नाही. त्यासाठी या सगळ्या महापौर मॅडमला दिलंय, उपमहापौरांना दिलंय, आयुक्तांना दिलंय आणि या नगर सचिवांना दिलेले आहे. तर त्या परिसर जो ग्रामीण भागातला परिसर आहे तो आणि त्याच्या लागून जे नगर झाले उपनगर, या सगळ्या उपनगरांची व्यवस्था जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी पत्रकार बंधूंनी सुद्धा या आणि स्वतः बघा. एवढंच माझी इच्छा आहे का ते सगळ्या याच्यावर मार्ग निघाला पाहिजे. एवढं बोलू शकतो.